हॅलो गाईज, मला तुम्हाला एक माझ्यासोबत झालेला इन्सिडेंट सांगायचा होता, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी जस्ट सांगते तुम्हाला ह्यावरून काय वाटतं आणि माझ्या जागी तुम्ही असते तर तुम्ही काय ॲक्शन घेतली असती किंवा तुमची काय रिॲक्शन असती, बस हे मला जाणून घ्यायचं आहे. तर त्या दिवशी काय झालं, मी वाशी स्टेशनवरून मला डोंबिवली यायचं होतं, तर मी वाशीवरून डोंबिवलीपर्यंतचं तिकीट काढलं होतं. ओके, पण ते ना आय डोंट नो काय ते त्यांचा सर्व्हर इश्यू वगैरे असेल, तर आपलं जे ॲप आहे UTS ॲप, तर त्याचं काही सर्व्हर इश्यू वगैरे असेल तर त्याच्यामुळे माझं तिकीट ना जनरेट नव्हतं झालं आणि ते मला माहीत नव्हतं. पण माझ्याकडून पेमेंट झाला होता, तो बेसिकली फोनपेचा काही इश्यू नव्हता त्याच्यामध्ये. तर मी तिकीट काढलं आणि मला त्या दिवशी नेमका संडे होता आणि त्या दिवशी ट्रेन्स बंद होते वाशीवरून ठाणे येण्यासाठी. तर मग मला CSTने म्हणजे कुर्ला जावं लागलं. तर मग मी कुर्ला गेली तिकडून आणि कुर्लासाठी मी जी CST ट्रेन पकडली वाशीवरून, तर त्या ट्रेनमध्ये नेमकी TC मला लेडीज TC एक भेटली. तर शी जस्ट आस्क्ड मी टू शो माय तिकीट. सो मी ॲप ओपन केला आणि मला कळालं की अरे आपलं तर तिकीटच जनरेट नाही झालं आहे. तर मग मी पॅनिक न होता मी त्यांना विचारलं की म्हणजे सगळं सांगितलं की मॅडम असं असं आहे, मी तिकीट काढलं होतं, माझी काही चूक नाही आहे याच्यामध्ये. आणि त्याच 2 दिवस आधी मी ऑलरेडी ट्रॅव्हल केलं होतं, तर तेव्हाही मी तिकीट काढून गेली होती. तर माझ्याकडे ऑब्व्हियसली त्याचं पण ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे होतं UTS ॲपमध्ये. तर माझं त्यांना सांगायचं हेच होता मोटो की मॅडम जर असे बरेच लोक असतील जे हे सगळं मुद्दामही करत असतील की तिकीट न काढणं आणि मुद्दाम ट्रान्झॅक्शन लगेच क्लोज करणं की ते मग पैसे रिफंड येणार त्यांना वगैरे, मग माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. माझ्यासोबत जे घडलं होतं ते एक कोइन्सिडेंट होता. ओके, तर त्यामुळे मी त्यांना हे समजावायचा प्रयत्न करत होते की मॅडम माझी चूक नाही आहे ह्याच्यामध्ये आणि मी त्या लोकांमधून नाहीये की जे खरंच असं करत असतील. तुमच्याकडे बरेच असे केसेस येत असतील जे असं करत असतील, पण मी त्यामधून नाहीये. तर तुम्ही मला ॲज अ एक्सेप्शनल केस म्हणून तुम्ही मला एक्सेप्ट करा, बस माझं हेच म्हणणं होतं त्यांना. पण शी वॉज नॉट रेडी. ओके, मग तिने काय केलं की मला ते म्हटले की तुला आमच्यासोबत यावं लागेल, आम्ही हे एक्सेप्ट नाही करणार वगैरे. मी बोलली ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी माझ्या साईडने क्लिअर आहे. तुम्हाला काय बघायचं आहे ट्रान्झॅक्शन वगैरे मी दाखवते तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत या मग. ओके, मग त्यांना मी सगळं माझं दाखवलं होतं हिस्ट्री वगैरे. तरीही शी वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट एनिथिंग. आय वॉज ऑल्सो नॉट रेडी टू एक्सेप्ट एनिथिंग. मी तिच्यासोबत गेली तिकडे. मग त्यांचं ऑफिसमध्ये नेलं. ती मला बोलली की आमचं CSTला मेन ऑफिस आहे, तर तुला तिकडे यावं लागेल. पण मी म्हटलं नाही, तुम्ही मला इथे पकडलंय, जी काही कारवाई करायची आहे, जे कोणाशी मला बोलणं करून द्यायचं तुम्ही इथे बोलवा आणि इथे करा. कारण की काय ना, मी विदाऊट तिकीट नव्हती, माझी चूक नाही आहे. ॲप जर तुमचा डाऊन आहे, आम्ही त्याला एक्सेप्शनलमध्ये एक्सेप्ट करतो, तर तुम्ही पण त्याला एक्सेप्शनलमध्ये एक्सेप्ट करायला पाहिजे. बस माझं म्हणणं एवढंच आहे. अँड आय एम नॉट वन ऑफ देम जे मुद्दाम करतात. तुम्ही माझं प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन आहे जे 2 दिवस आधी मी ट्रॅव्हल केलंय, मी तिकीट काढून गेलीये, हेही तुम्ही बघू शकता. तर यावरून तुम्हाला हे तरी लक्षात येतं की ही जेन्युइन केस आहे. तर या केसमध्ये तुम्ही ॲज अ एक्सेप्शनल करू शकता, कारण की हे तुमच्या हातात आहे ना. तुम्हाला गव्हर्नमेंटने रूल्स दिलेत, आय नो, पण एक्सेप्शनलमध्ये एक्सेप्ट करणं पण, जर तिथे गव्हर्नमेंटच्या ॲपचं काही आहे कन्सर्न, ओके, तर तुम्ही ते एक्सेप्ट करू शकता. असं पण तुमच्या हातात असतं. दरवेळी फाईन मारणं हे एकच सोल्युशन नाहीये. तर त्याच्यामुळे मग मी समजवलं. मग ती मला बोलली की नाही मी ते पोलीस मॅडमला बोलवते वगैरे. मग त्यांनी एक नोट वगैरे लिहिली. खूप आर्ग्युमेंट झालं. ते TC ऑफिसमध्ये बरेच जेंट्स TC होते, जे म्हणजे तिथे काही मुली वगैरे पण होत्या, मुलं होते. ते तुम्हाला माहित असेल, ते लोक विदाऊट ट्रॅव्हल करतात. तर त्यांची जी बोलण्याची त्यांच्याशी पद्धत होती ती मला अजिबात आवडलेली नाहीये. पण आपलं त्याच्याशी काही हे नाहीये, तर मी त्याबद्दल काही डिस्कस नाही करणार. मी जस्ट माझा कन्सर्न सांगते की माझ्यासोबत काय झालं होतं आणि त्यावरून मी काय रिॲक्ट झाली आणि मला काय फील झालं. ओके, त्यानंतर मग त्यांनी एक पोलीस मॅडम होत्या, त्यांना बोलवलं, त्यांच्याशी बोलणं करून दिलं. मी त्यांच्याशी बोलली, त्यांनाही मी सगळं काही सांगितलं. असे 4-5 लोकांना मी
स्टोरी रिपीट केली की असं असं झालं, असं असं आहे वगैरे. त्यानंतर त्यांनी एक नोट लिहिली, त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की ते मला दुसऱ्यांच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर करताय वगैरे सगळं. मग त्यांनी मला सांगितलं की तू त्याच्यावर साईन कर. मी म्हटलं की नाही, मी साईन नाही करणार, माझी काही चूक नाही, मी कोणत्याही पेपरवर साईन नाही करणार. तुम्हाला मला कोणत्या कोर्टमध्ये न्यायचं, कोणती कारवाई करायची तुम्ही करू शकता. हे सगळं आमच्यामध्ये बोलणं झालं. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आमचं एक दुसरं ऑफिस आहे, तर तू त्या ऑफिसमध्ये चल, मग तिथे आपण काय ते पुढचं प्रोसेस करूया, आणि कोर्टची फीस वगैरे काही असते तर तुला लॉयर करायला लागेल. मग मी म्हटलं की मी इथे 260 रुपये पे करत नाहीये आणि तुम्ही मला ते तुमची लॉयरची फीस वगैरे भरायला बोलताय. जे काही प्रोसेस आहे फ्रीमध्ये असेल तर तुम्ही मला करून द्या, अदरवाईज मी काहीही पे करायला रेडी नाहीये, कारण माझी चूक नाहीये इकडे. ओके, तरी स्टील ती मला घेऊन गेली. मी तिथे गेली तिच्यासोबत, आणि त्यानंतर मग तिथेही काही 2-3 पोलीस होते, एजड होते वगैरे. तर मग ते त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी मला एक्झाम्पल दिला की मॅडम, एटीएम मध्ये पण जेव्हा तुम्ही जाता पैसे काढता तर एटीएम मधून पैसे कधी कधी अकाउंटमधून डेबिट होतात, पण एटीएम मधून येत नाही. तर मी म्हटलं ते तर आहे प्रोसेस, पण त्या प्रोसेसमध्ये कोणी मला फाईन नाही ना मारत. जर एटीएम मधून माझे पैसे कट झाले, एटीएम मधून पैसे नाही आले पण अकाउंट मधून माझे डिडक्ट झाले, तर मला का डिडक्ट झाले किंवा एटीएम मधून पैसे का नाही आले ह्यासाठी कोणी फाईन नाही मारत. तो माझा आणि बँकेचा हे आहे, त्याच्यासाठी मला कुठली फाईन बसत नाहीये ना. पण इथे तिकीट तुमच्या ऍपमुळे आलं नाहीये आणि मला फाईन बसते, तर मग हा तर माझा लॉस आहे. तर मग मी त्यांना सगळं समजवलं. आणि त्यानंतर मग ती जी लेडी टीसी होती, शी वॉज रिअली गुड. ऍक्च्युली असं बघायला गेलं तर ती खूप छान होती, आणि तिने मला खूप समजवायचा प्रयत्न केला. मीही माझा पॉइंट रिस्पेक्टफुली तिच्यासमोर मांडला की मॅडम असं असं आहे, ह्यामध्ये माझी चूक नाहीये. आणि नंतर तिला माझ्या बोलण्यामधून ती एवढी कन्व्हिन्स झाली की तिला रिअलाइज झालं की नाही, ही जे बोलते ते कुठे ना कुठे बरोबर आहे आणि हे जेन्युइन केस आहे, असं हे तिला रिअलाइज झालं. आणि मग ती मला बोलली की ओके, बरेच लोक आम्हाला मिळतात, असे असतात बरेच लोक जे आम्हाला खूप घाणघाण शिव्या देतात, आमचे व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करायला चालू करतात, भांडणं झाल्या लगेच वगैरे असं. पण तू त्यातलं काहीही नाही केलं, तू कुठलाही बॅड वर्ड यूज नाही केला, तू एज्युकेटेड वाटतेस मला. आणि हे सगळं मला ती टीसी बोलत होती की तू तुझा पॉइंट एकदम रिस्पेक्टफुली आमच्या समोर ठेवलास, आणि मला ते पटतंय. आणि आमच्याकडे बरेच असे केसेस येतात जे मुद्दाम असे करतात, पेमेंट झालं ते लोक डायरेक्टली बॅक करून टाकतात आणि त्याच्यामुळे मग पेमेंट फेल्ड होतो, आणि हे त्यांना माहीत असतं की फेल्ड झालाय तर 4 to 5 वर्किंग डेज मध्ये आम्हाला रिफंड येणार. पण तुझं तसं नाहीये, तू आधीची हिस्ट्रीज पण दाखवते आणि इतका वेळ झाला, तू आमच्या प्रत्येक आतापर्यंत 4-5 जणांना सेम स्टोरी सांगितली, ते पण एकही बॅड वर्ड न यूज करता वगैरे, आणि ते त्यांना पटलं. तर गाईज मला एवढंच बोलायचंय. आणि त्यांनी मला त्यांनी लिटरली मला हे केलं की ठीक आहे, तू बोलतेस ते बरोबर आहे, तुझ्या जागी जर इव्हन ते हेही बोलले, तुझ्या जागी जर मी असती तर मी सुद्धा हेच केलं असतं. एवढं त्यांनी मला समजावून, आणि बोलले की नेक्स्ट टाइम फक्त आहे ना, ट्रान्झॅक्शन तू जेव्हा पेमेंट डन होतोय तेव्हा फक्त 2 मिनिटं होल्ड कर आणि तिकीट जनरेट झाले की नाही एवढं फक्त चेक कर. सो नेक्स्ट टाइम असं व्हायला नाही पाहिजे असं. आणि ते मलाही पटलं. ठीक आहे, असेलही त्यात माझी थोडीफार चूक, पण एक्सेप्शनल केस होती ही, तर त्यांनी एक्सेप्ट करावं असं मला वाटलं. आणि माझी चूक नाही, आणि 15 रुपयाच्या तिकीटसाठी 260 रुपये फाईन भरणं मला ओके नव्हतं वाटत. त्यामुळे मी माझा मुद्दा तिकडे त्यांच्यासमोर मांडला. ओके, आणि रिस्पेक्टफुली. तर मला हे सांगायचं गाईज की आपण बरोबर आहोत दरवेळेस बरोबर असं नाही, पण कित्येक वेळा आपण बरोबर असतो, पण आपण तो पॉइंट समोरच्या व्यक्तीसमोर जो मांडतो ना, ते पद्धत खूप मॅटर करते की तुम्ही समोरच्याला कम्युनिकेट कसं करताय, समोरच्याशी कसं बोलताय. समोरच्याला तुम्ही जर तुमचं तुमचं त्यातून इंटेन्शन खूप चांगलं आहे, पण जर तुमचं वर्डिंग्स चांगलं नाहीये, तुम्ही ते प्रॉपर यूज नाही करत आहात, ओके, किंवा तुमचा टोन तो बरोबर नाहीये, तर मग समोरच्या व्यक्तीला ते कळणारही नाही, आणि कळतही असलं तरी समोरची व्यक्ती ते पटवून घेणारही नाही, कारण की तुमचे वर्डिंग्स, तुमची पद्धत. मग त्यामुळे मला असं म्हणायचं की हे जे काही झालं ठीक आहे, त्यात सर्व्हरचाही इश्यू होता, माझीही चूक असेल की मी होल्ड नाही केलं 2 मिनिटं, ट्रेन आली आणि मला पकडायची घाई होती, मी ट्रेन पकडली. ओके, पण मी ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर ते मांडलं, एकही बॅड वर्ड न यूज करता, त्यांना कुठलाही ब्लेम न देता, मी सिम्पली एकदम माझं पॉइंट फक्त रेज केला.
ओके, तर ती पद्धत जी होती त्यामुळे तेही कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी मला त्यामधून रिलीज केलं की ओके नेक्स्ट टाइम फक्त तू लक्ष ठेव वगैरे असं. तर मला हेच बोलायचं की गाईज, तुमच्यावर काहीही सिच्युएशन येते तर आपण त्यामधून त्याला कसं टॅकल करतोय, त्यातून आपण किती रिस्पेक्टफुली समोरच्याला आपला पॉइंट मांडतोय, समोरच्याला आपले पॉइंट्स कसे आपण हे करतोय, एक्सप्लेन करतोय, समोरच्याला कन्व्हिन्स कसं करतोय, हे खूप मॅटर करतं. आपला टोन, आपली बोलायची पद्धत, वर्डिंग्स हे खूप मॅटर करतं. न होणारी कामंही तुमची होऊ शकतात तुमच्या फक्त बोलण्याच्या पद्धतीने आणि तुमच्या टोनने आणि तुमच्या वर्ड्सने. ते खूप जपून वापरा आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला सांगा की तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं आणि ह्या सिच्युएशनसाठी तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. थँक्यू.